येवल्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण. सामाजिक न्याय, समता आणि श्रमिकांच्या सन्मानाचे प्रतीक ठरणार स्मारक. मंत्री छगन भुजबळ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी, संघर्षाच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांना आवाज दिला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणारे येवला येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक हे सामाजिक न्याय, समता आणि श्रमिकांच्या सन्मानाचे प्रतीक ठरणार असून सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणादायी सांस्कृतिक केंद्र म्हणून कार्य करेल, असे प्रतिपादन राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. येवला शहरात उभारण्यात आलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या लोकार्पण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री श्री भुजबळ यांनी म्हटलंय की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक हे केवळ वास्तू नसून समता, सामाजिक न्याय, श्रमप्रतिष्ठा, परिवर्तनवादी विचारांचे प्रतीक आहे. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही तर कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. हा त्यांचा विचार आजही समाजाला दिशा देणारा आहे. तसेच जग बदल घालूनी खाव सांगून गेले मला भीमराव, या ओळीतून त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता, सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रभावी प्रचार केला, असंही त्यांनी म्हटलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचं सांगताना मंत्री श्री भुजबळ यांनी त्यांच्या शाहिरी, पोवाडे, लावण्या, लोकनाट्यांमधून मराठी अस्मिता जागृत करण्याचे कार्य झाल्याचे नमूद केले. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, या गीतातून तत्कालीन महाराष्ट्राच्या भावविश्वाचे प्रभावी चित्रण करण्यात आल्याचं त्यांनी म्हटले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी 35हून अधिक कादंबऱ्या, कथा, पोवाडे, लावण्या, शाहिरी, लोकनाट्य आणि गीतांच्या माध्यमातून मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या फकीरा या कादंबरीचा रशियन भाषेत झालेला अनुवाद हा मराठी साहित्याच्या जागतिक दर्जाचा सन्मान असून त्यांच्या साहित्याने समाज परिवर्तनाची प्रेरणा दिली, असे मंत्री श्री भुजबळ यांनी यावेळी म्हटलेलं आहे. आणि यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नगराध्यक्षा राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड, विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे, तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.